आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी हा सामाजिक न्याय नसून आरक्षण संपवण्याचं षडयंत्र आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी हा सामाजिक न्यायाचा भाग नसून सामाजिक अन्याय करण्याचा आणि आरक्षण संपवण्याचा तो षडयंत्राचा भाग आहे. आणि जातीत राहणं म्हणजे स्वतःहूनच सामाजिक न्याय नाकारणं. काय? जातीत राहणं, जातीची मानसिकता बाळगणं, जात अस्मिता बाळगणं म्हणजे सामाजिक न्याय स्वतःहूनच नाकारणं होय. आणि कट्टर हिंदू मांग म्हणून घेणं म्हणजे माणूस म्हणून स्वतःला स्वतःच नाकारणं. काय? कट्टर हिंदू मांग म्हणून घेणं म्हणजे माणूस म्हणून स्वतःहूनच माणूस म्हणून स्वतःलाच नाकारणं होय. अलीकडच्या काळामध्ये आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणी करणारी जी मंडळी आहे, मातंग समाजाचे जे काही नेते मंडळी आहेत, त्याच्यामध्ये भाजपचे दलाल आहेत, RSSचे चमचे आहेत, काय भाडोत्री लोक आहेत, भाजपचे लोकप्रतिनिधी आमदार आहेत, काय स्वार्थी नेते आहेत आणि जातीचा नेता बनण्याचं खूळ लागलेली आणि त्याच्यासाठी चढाओढ करणारी जी काही मातंगाचे नेते मंडळी आहेत, काय आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणी करणारी जी काय मंडळी आहेत, मातंग नेते आहेत, त्याने आरक्षणाची उपवर्गीकरणाची आम्ही जो मागणी करतो आहे तो सामाजिक न्यायाची मागणी करतो आहे. बघा, म्हणजे स्वतःच्या सोयीचाच अर्थ त्यांनी लावला आहे. आरक्षणाच्या सामाजिक न्यायाचा, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणीच्या नावाखाली सामाजिक न्यायाचा स्वतःचाच सोयीचा आणि चुकीचा अर्थ लावलेला आहे. जातीचा नेता बनण्याच्या स्वार्थासाठी सामाजिक न्यायाची व्याख्याच बदलून टाकली आहे नेत्याने. अरे सामाजिक न्याय म्हणजे तरी काय याची तर अक्कल आहे का? आधी सामाजिक न्याय म्हणजे काय हे समजून घ्या. सामाजिक न्याय आधी कशाला म्हणतात, सामाजिक न्यायाची व्याख्या काय हे आधी समजून घ्या. का स्वतःच्या सोयीसाठी स्वार्थासाठी सामाजिक न्यायाची व्याख्याच तुम्ही बदलून टाकलेली आहे आणि काय म्हणतात, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करून आम्ही सामाजिक न्यायाची मागणी करतो आहे, वाटणीच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी करतो आहे. आणि तुम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला जो तुम्ही विरोध करताय म्हणजे आमच्या हक्काला विरोध करताय. तुम्ही आमच्या हक्काच्या वाटणीच्या हक्काला विरोध करताय, आमच्या सामाजिक न्यायाला विरोध करता आहे. अशा प्रकारचं ते स्वतःच्या सोयीचीच भूमिका, ती स्वार्थी भूमिका आणि स्वतःच्या सोयीचीच भूमिका मांडतात. अरे बाबांनो, आरक्षणाची उपवर्गीकरणाची मागणी हा सामाजिक न्याय नसून आरक्षण संपवण्याचं षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राची तुम्ही दलाली करायला लागलाय. त्या षडयंत्राच्या फासात तुम्ही मातंग नेते अडकलेत. त्या षडयंत्राला तुम्ही बळकटी देत आहेत. आणि दुसरं त्याच्यावर आणखी काय म्हणता, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणे म्हणजे भारतीय संविधानाला विरोध. काय चाललंय हा? आरक्षणाचे उपवर्गीकरणाला म्हणजे सामाजिक न्यायाला विरोध, स्वतःच्या सोयीचीच भूमिका. अरे काय आरक्षणाच्या सामाजिक न्यायाची व्याख्याची काय अक्कल तर आहे? सामाजिक न्याय म्हणजे काय? काय हा मूर्खपणा? काय म्हणतात आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध म्हणजे भारतीय संविधानाला विरोध, हा संविधान विरोध आहे. अरे बाबा, आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणीच संविधान विरोधी आहे याची अक्कल असू द्या. आणि त्याहून दुसरा पुढचं काय म्हणतात की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणीला विरोध म्हणजे आंबेडकर वादाला विरोध, आंबेडकरी चळवळीला विरोध. आणि आंबेडकरवाद मजबूत, आंबेडकरवादी चळवळ जर मजबूत करायचं असेल तर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करू नका. काय चाललंय हे? आंबेडकरवादी चळवळ मजबूत करायचं असेल तर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं समर्थन करावं बौद्ध बांधवांनी, आंबेडकरी समाजाने. विरोध करू नये. जर विरोध केला तर आंबेडकरवादी चळवळीला विरोध. काय अक्कल आहे? अरे काय मूर्खपणा लावलाय? काय बेअक्लीचे तारे बेअक्लीचे वक्तव्य करता आहे. अरे आंबेडकरवादी चळवळ मजबूत करण्यासाठी आरक्षणाचं उपवर्गीकरणाची मागणीला समर्थन करा म्हणतात की पण अरे तुम्ही आंबेडकर चळवळीमध्ये सहभाग तर कुठे दिला? आत्तापर्यंत तुम्ही आंबेडकरवादी चळवळीमध्ये सहभाग किती दिला? अरे आंबेडकरवादी चळवळ तुम्ही मातंग समाजामध्ये रुजवली बी नाही आणि रुजूच दिली नाही.
नेहमीच आंबेडकरवादी चळवळ आणि आंबेडकरी समाजाबद्दल नेहमीच तुम्ही जातीग्रस्त नकारात्मक मानसिकता बनवली. तुम्ही स्वतःच आंबेडकरवादी विचारधारा स्वीकारली नाही आणि मग आंबेडकरवादी चळवळ मजबूत करण्यासाठी मातंग समाजाला कधी सांगणार तुम्ही? नेहमीच तुम्ही आंबेडकरवादी चळवळीला विरोधच करत राहिले ना. आंबेडकरवादी विचारधारा, आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणी करणारे मातंग नेत्यांनी स्वतःच्या समाजामध्ये आंबेडकरवादी विचारधारा, आंबेडकरवादी चळवळ रुजवण्यासाठी काय प्रयत्न केले हो? काय याला काय अपवाद आहेत? अपवादांना माझा नेहमीच जय भीम आणि क्रांतिकारी जय भीम आणि जय लहूजी. आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणी करणारे जे काही मातंग नेते आहेत त्यांनी मातंग समाजामध्ये आंबेडकरवादी चळवळ रुजावती यासाठी किती प्रयत्न केलेत? किंबहुना स्वतः तरी आंबेडकरवादी विचार स्वीकारला आहे का? अरे काय काय स्टेजवर तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचं विसरता, लाजता, नाव घ्यायला नकार देता. अरे तुम्ही जय भीमची थट्टा चालवता, थट्टा करता, टिंगलटवाळी करता. आंबेडकरी चळवळीबद्दल, आंबेडकरी चळवळीपेक्षा तुम्ही RSS आणि भाजप हिंदुत्वादी कळप तुम्हाला जवळ वाटता आणि इकडं उलटं काय म्हणताय की आंबेडकरवादी चळवळ मजबूत करायचं असेल तर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला तुम्ही समर्थन द्या. काय चालू आहे? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नकार देणं म्हणजे स्वतःहून सामाजिक न्याय नाकारणं आहे, हे समजून घ्या. आणि सामाजिक न्यायाची व्याख्या तर काय बाबांनो? जातीच्या आधारावर या देशामध्ये विषमता निर्माण झाली. जातीच्या आधारावर या देशामध्ये जाती व्यवस्था निर्माण झाली आणि त्या जाती व्यवस्थेनं आम्हाला माणूस म्हणून नाकारलं गेलं. या जातीमुळं आम्ही स्वतः अस्पृश्य ठरलो. जातीमुळं आम्हाला मानवी मूल्य नाकारलं गेलं. एवढंच काय, जात आणि जाती व्यवस्थेमुळं आम्हाला माणूस म्हणून सुद्धा नाकारलं गेलं. आणि असं असताना तुम्ही जातीच्या नावाखाली मागणी करताय, जातीच्या वाटणीची भाषा करताय, जात अस्मिता बाळगताय आणि जातीची मागणी करण्याकरता जातीच्या न्यायाची, जातीच्या हक्काची वाटणीची मागणी करणं म्हणजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणं हा सामाजिक न्यायाचा भाग नाही रे बाबांनो. हे आरक्षण खतम करण्याचं हे षडयंत्र आहे. आणि म्हणून तुम्ही जातीच्या आधारावर, जातीमुळं आम्ही उपेक्षित राहिलो ना, तरीसुद्धा तुम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करून तुम्ही SCचं ऐक्य तोडायला निघालेला आहे. तुम्ही जातीची हक्काची वाटणी मागत आहे. जातीचा वर्ग करून त्या वर्गाला ते प्रतिनिधी दिले. प्रत्येक जातीला स्वतंत्र अशी हक्काची वाटणी नाही दिली. तरी तुम्ही जातीच्या आधारावर आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणी करून तुम्ही सामाजिक न्यायाची भाषा करताय. हा मूर्खपणा आहे. जातीत राहणं म्हणजे स्वतःहून सामाजिक न्याय नाकारणं होय. जातीत राहून त्या जातीसाठी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करून त्या जातीतल्या माणसाचं वाटोळ करण्यापेक्षा जाती अंताचा विचार स्वीकारून जाती अंतातून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता आणि जातविरहित समाज तयार करणं म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणं. काय? जातीची मानसिकता जोपासत, जातीच्या मानसिकतेपोटी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी म्हणजे सामाजिक न्याय असे बेअक्लीची मागणी करण्यापेक्षा, असा मूर्खपणा करण्यापेक्षा जाती अंताचा चळवळीचा सहभाग देणं, जाती अंताची चळवळ असणारे आंबेडकरवादी चळवळीचा विचार स्वीकारणं, आंबेडकरवादी चळवळीमध्ये सहभाग घेणं आणि आंबेडकरी चळवळीचा जनाधार असणाऱ्या पूर्वाश्रमीचा महार आताचा बौद्ध रिपब्लिकन समाज प्रबुद्ध जनाधाराचा अविभाज्य भाग बनणं, जातीची मानसिकता विसरून आंबेडकर चळवळीचा जनाधार बनणं आणि आंबेडकरवादी चळवळ मजबूत करणं म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणं होय. लक्षात घ्या. जाती अंतातून विरहित समाज बनवणं. काय? जातीची मानसिकता हा सामाजिक न्यायाचा भाग नाही. उलट जातीत राहणं, जात अस्मिता बाळगणं म्हणजे स्वतःहून सामाजिक न्याय नाकारणं होय. आणि यासाठी जात विरहित
समाज बनवणं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता आणि जात विरहित लोकतंत्र राष्ट्राचा भारत निर्माण करणं म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणं. आणि यासाठी आंबेडकरवादी चळवळ मजबूत करणं, वाढवणं, आंबेडकरवादी चळवळ मातंग समाजामध्ये नेऊन त्या आंबेडकरवादी चळवळीच्या विचारधाराने मातंग समाजाचं प्रबोधन करणं आणि जाती अंताची चळवळ असणाऱ्या आंबेडकरवादी चळवळीमध्ये सहभाग देणं, आंबेडकरवादी चळवळीचा जनाधार विस्तारीकरणाचा भाग बनणं म्हणजे सामाजिक न्यायाची मागणी करणं, म्हणजे सामाजिक न्यायाचे आंदोलन करणं, म्हणजे सामाजिक न्यायाचा लढा उभा करणं. हे असं आहे बाबांनो. अरे ज्या धर्मव्यवस्थेनं तिथं जात निर्माण केली आणि जातीच्या आधारावर माणसाला माणूस म्हणून नाकारलं, ज्या हिंदू धर्म व्यवस्थेनं आम्हाला हिंदू माणूस म्हणून नाकारलेला आहे, तरीसुद्धा एका बाजूनं तुम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करता आणि दुसऱ्या बाजूनं हिंदुत्वाच्या कळपात राहताय, भाजपच्या कळपात राहताय, RSSची गुलामी पत्करताय. ही काय सामाजिक न्यायाची मागणी आहे? ही सामाजिक न्यायाची प्रस्थापित करण्याचा करण्याचं हे भाग आहे. एका बाजूनं हिंदुत्वाच्या कळपात राहायचं, एका बाजूनं भाजपची RSSची दलाली करायची, त्यांच्या इशाऱ्यावर नाचायचं, त्यांचा विचार स्वीकारायचं की ज्या विचाराला आम्हाला माणूस म्हणूनच नाकारलं आहे, आणि दुसऱ्या बाजूनं आरक्षणाची उपवर्गीकरणाची मागणी करायची. हा काय सामाजिक न्यायाची मागणीचा विषय आहे? अरे स्वतःला सामाजिक न्याय नाकारणारा हा विषय आहे हा. आणि म्हणून कट्टर हिंदू मांग म्हणणं म्हणजे स्वतःहून माणूस म्हणून नाकारणं होय. काय नीट समजून घ्या. काय कट्टर हिंदू मांग? अरे ज्या हिंदू धर्मानं तुम्हाला माणूस म्हणूनच नकार दिलाय आणि काय लावलंय कट्टर हिंदू मांग म्हणून? कट्टर हिंदू मांग म्हणणं म्हणजे स्वतःलाच माणूस म्हणून स्वतःलाच नाकारणं होय. काय कट्टर हिंदू मांग म्हणणं म्हणजे माणूस म्हणून स्वतःच नाकारणं होय. आणि म्हणून या देशामध्ये जर सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल तर इथं विषमता नष्ट करावं लागेल. आणि एक व्यक्ती एक मत या न्यायानं जसं राजकारणामध्ये समता प्रस्थापित झाली, त्याच पद्धतीनं एक व्यक्ती एक मूल्य या न्यायानं सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समानता समता प्रस्थापित करणं म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणं असं आहे. आणि तो सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल तर आंबेडकरवादी राजकारणावर वाढलं पाहिजे. म्हणून आंबेडकरवादी राजकारणाचा पर्याय स्वीकारला पाहिजे, आंबेडकरवादी चळवळ वाढवली पाहिजे, इथं सत्ता हात असली पाहिजे आपल्याला. आणि आतापर्यंत विषमतावादी लोकांच्या हातात संविधान हा देश आहे, आणि जोपर्यंत विषमतावादी लोकांची या देशावरती सत्ता आहे त्यांच्याकडून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आणि दुसऱ्या अन्य कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ते सामाजिक न्याय कधीच देणार नाहीत. आणि म्हणून हा सामाजिक न्याय पाहिजे असेल तर आंबेडकरवादी चळवळीची सत्ता आली पाहिजे. काय आंबेडकरवादी चळवळीची सत्ता आली पाहिजे. आणि त्यासाठी त्या चळवळीला बळकट करण्याचं काम करणं म्हणजे सामाजिक न्यायाची भाषा करणं, म्हणजे सामाजिक न्यायाचं नाम प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणं होय.